नमस्कार. आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज. अकलूज पोलिसांनी गेल्या काही दिवसात घडलेल्या जबरी चोरी, सोनसाखळी चोरी आणि लुटमारीच्या 3 महत्त्वाच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करत आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमालही 100% हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. अकलूज, माळशिरस, पंढरपूर, इंदापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याशी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून जबरी चोरीतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अकलूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या तिन्ही गुन्ह्यांच्या तपासाची दिशा, आरोपींपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया आणि पोलिसांनी केलेल्या संपूर्ण कारवाईबाबत पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी सविस्तर माहिती दिली. मी नीरज उबाळे, पोलीस निरीक्षक, अकलूज पोलीस ठाणे. 3/6/26 रोजी अकलूज पोलीस ठाणे हद्दीमध्ये हॉटेल डिवाइन या ठिकाणावरून एक व्यक्ती, आपला जो फिर्यादी आहे तो जेवण करून जात असताना त्याला स्टँडपर्यंत सोडवण्यासाठी रिक्वेस्ट करण्यात आली आणि त्याला मोटरसायकलवरती बसवून तांबोळी वसाहत अकलूज या ठिकाणी नेऊन त्याच्याकडून जबरदस्तीने त्याला मारहाण करून 99,350 रुपये रोख त्याच्याकडून लूट करण्यात आले होते आणि जबरी चोरी करण्यात आली होती. सदर प्रकारचा गुन्हा अतिशय गंभीर असल्याने SDPO अकलूज विभाग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सदर गुन्ह्यामध्ये तपासासाठी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अकलूज पोलीस ठाण्याकडील गुन्हा प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम आणि त्यांच्या टीमने सदरचा गंभीर गुन्हा याचा तपास लावलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न करून सदर गुन्ह्यात जबरी चोरी करून नेलेले 99,350 रुपये एवढी रोख रक्कम हस्तगत केलेली आहे. सदर गुन्ह्यात जे 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांना अटक करून माननीय न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता त्यांची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केली आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे अकलूज गुन्हा प्रकटीकरण शाखेने पाठीमागच्या काही दिवसामध्ये मळखांबी या ठिकाणी झालेल्या एक वयस्कर महिला होती आणि तिच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र स्नॅचिंग केलं होतं. तो गुन्हाही अकलूज गुन्हे प्रकटीकरण पथकाने निष्पन्न केलेला आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी अटक करून सदर गुन्ह्यात जे स्नॅचिंग करून नेलेलं मणिमंगळसूत्राचं जे हे होतं ते रिकवर करण्यात आले, मणिमंगळसूत्र रिकवर करण्यात आले. त्याचप्रमाणे अकलूज ST स्टँडवरती एक सोन्याची चेन STमध्ये चढत असताना चोरली होती. सदर सोन्याची चेन हे तो जो गुन्हा आहे, गुन्हा दाखल झाला होता तो गुन्हा 363/2026 प्रमाणे दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत हे अकलूज गुन्हा प्रकटीकरण शाखांनी निष्पन्न करून सदरचे आरोपी धामणगाव देवी, पाथर्डी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणचे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून चोरी झालेली सोन्याची चेन हे 100% गुन्हे प्रकटीकरण शाखेने निष्पन्न केलेली आहे. त्या आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती. पाठीमागच्या काही दिवसापासून अकलूज पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने मालमत्तेचे हे 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे काही गुन्ह्यांच्या जे आहेत म्हणजे ते डिटेक्शन होण्याच्या मार्गावरती आहेत. जसे बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या ज्या तांब्याच्या मोटर्स होत्या किंवा तांब्याच्या वायर चोरी जात होत्या, असे एक 5 गुन्हे निष्पन्न करण्यात, 5 गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्यात अकलूज पोलीस स्टेशनला यश आलेले आहे. त्याचप्रमाणे आम्ही काही ज्या घरफोडी चे गुन्हे घडलेले आहेत त्यातील काही आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत आणि त्या बाबतीत लवकरच त्या गुन्ह्याचा तपास लागेल. त्यामध्ये आम्हाला चांगली लीड आहे. पाठीमागच्या काही दिवसापासून अकलूज गुन्हे प्रकटीकरण शाखा अतिशय चांगलं काम करत आहे. प्रॉपर्टी ऑफेन्स आम्ही बऱ्यापैकी निष्पन्न करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. तसेच जे अवैध व्यवसाय आहेत, जसे हातभट्टे आहेत,
ज्या ठिकाणी दारू काढली जात होती अशा यशवंतनगर आणि माळीनगरमधील हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात अकलूज पोलिसांना यश आलेलं आहे. धन्यवाद. डिटेक्शन होतं ही चांगली गोष्ट आहे, पण गुन्हे होऊ नये यासाठी काय प्रयत्न होत आहे? बायपासला अशा अनेक घटना घडतात, तर त्या घटनेपैकी एक घटना तुम्ही सांगितली. बरोबर आहे. ह्या जबरी चोरीच्या बायपासला घटना घडलेल्या होत्या आणि आपण ज्या बायपासला जबरी चोरीच्या 2 घटना घडल्यात यापूर्वी आणि ही आणि यापूर्वी त्या दोन्ही ज्या घटना घडलेल्या आहेत, गुन्हे घडलेले आहेत ते आम्ही निष्पन्न करण्यात आणि आरोपी शोधण्यात आणि सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला 100% मुद्देमाल रिकवर करण्यात आम्ही सक्सेसफुल झालेलं आहे. बऱ्याच वेळेस काय आहे की जे आउटस्कटचे भाग आहेत, अकलूजच्या परिसराच्या आजूबाजूला हॉटेल्स आहेत आणि अशा हॉटेल चालू असताना जेवण करून लोक उशिरापर्यंत पायी किंवा मोटरसायकलवरून जात आहेत आणि अशा लोकांना ज्यांचं पाठीमागचं रेकॉर्ड आहे असे गुन्हेगार टार्गेट करत आहेत. या संबंधाने आम्ही ही पाठीमागच कारवाई चालू झालेली आहे की जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जबरी चोरीचे किंवा चोरीचे, अशा गुन्हेगारांना आणून त्यांच्यावरती प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. त्यांचे माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाप्रमाणे डोजियर तयार करत आहोत आणि त्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या हालचालींवरती बारकाईने लक्ष ठेवत आहोत. हे जे आम्ही करतो आहे माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशाने आणि त्याचाच परिपाक म्हणून असे गंभीर गुन्हे घडलेले आहेत, हे गुन्हे आम्ही डिटेक्ट करण्यात यशस्वी झालेलो आहोत. तर यापुढेही जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांचे डोजियर तयार करून त्यांच्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवत आहोत. अशा आरोपींना वारंवार पोलीस ठाणे या ठिकाणी बोलवून त्यांच्या हालचालीबाबत आम्ही माहिती घेत आहोत आणि कंटिन्यू काम चालू आहे. बस स्थानक असेल किंवा बायपासला असेल, पोलीस यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीनं काय एक्स्ट्रा लावणार आहेत? पोलीस स्थानकं आहेत किंवा असे आयसोलेटेड स्पॉट आहेत ज्या ठिकाणी लाईट नाही, ज्यात आपण जबरी चोरीचे 2 घटना घडलेल्या आहेत, त्या ठिकाणी मोटरसायकलचं पेट्रोलिंग आम्ही चालू केलेलं आहे आणि जे एस.टी. स्टँडच्या ठिकाणी विजिबल पोलिसिंग होईल त्याप्रमाणे आम्ही 2 पोलीस एस.टी. स्टँड आणि परिसरात पेट्रोलिंगसाठी नेमलेले आहेत, जे जास्तीत जास्त वेळ एस.टी. स्टँड परिसरात राहतील आणि एस.टी. स्टँडवरती राहतील, ज्यामुळे अशा काही घटना ज्या किरकोळ स्वरूपाच्या होत आहेत किंवा चोरीच्या घटना होत आहेत त्यांना पायबंद बसेल. नागरिकांबरोबर होऊ नये म्हणून नागरिकांसाठी काय आव्हान असणार आहे पोलीस? अशा घटना नागरिकांच्या बाबतीत होऊ नयेत म्हणून नागरिकांना आव्हान असेल. अनोळखी व्यक्तीने लिफ्ट दिली तर त्या बाबतीत अशा अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट स्वीकारू नये आणि खात्री करूनच हे करावं. त्याचप्रमाणे एस.टी. स्टँड या ठिकाणी चढताना आणि उतरताना अनोळखी व्यक्ती आपल्या आजूबाजूला नसणार आहे याची खात्री करावी. आपले दागिने, आपल्या मौल्यवान वस्तू यांच्याकडे लक्ष द्यावं आणि अशा ज्या अनोळखी महिला आहेत की जाणीवपूर्वक आपल्याला प्रवासादरम्यान आपल्याशी ओळख करण्याचा प्रयत्न करतात, अशा अनोळखी महिलांपासून सावध राहावं.